असं वाटतंय की लग्न करून नवं जोडपच गृहप्रवेश करते. स्वागत आहे तुमचं. खर तर आपल्याच घरात तुमचं स्वागत करणं चुकीचं वाटतंय, पण तरी अहिल्या, वर्षानुवर्षाचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे आपलं. आपलं कुटुंब आज खऱ्या अर्थानं पूर्ण होतंय. आपल्या घराची लक्ष्मी गृहप्रवेश करते. स्वागत कर तिचं. पारू, एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे फक्त आणि फक्त श्रीकांतसाठी करते. त्याला मी वचन दिलं होतं आणि त्या वचनात मी बांधले गेले, म्हणून मी तुम्हाला घरात घेते. नाहीतर मी कधीच घरात घेतलं नसतं. त्यामुळे माझ्या ह्या वागण्याचा वेगळा अर्थ काढून खुश होऊ नकोस. सुखानं संसार करा आणि एकमेकांची साथ कधीही सोडू नका. या हे व्हायला नको होतं ते झालंच शेवटी. मला वाटलं ते आदित्य पारू या घरात नाही येणार, त्यांचं इथे घरात येण्याचा प्लॅन कॅन्सल झाला, पण नाही. श्रीकांतने त्या मोलकर्णीला इथे आणलंच शेवटी आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून एकदम रितसर पद्धतीने तिचा गृहप्रवेश पण केला. काय थर्ड क्लास लोक आहेत. तो म्हातारा, तो स्वतः मरायला टेकलेला, मरणाच्या दारातून स्वतः परत आलाय. मग अशा वेळेस स्वतःकडे बघायचं सोडून त्या मोलकर्णीची काळजी करत बसलाय. काय तर म्हणे या घरची लक्ष्मी आहे ती. एक तीड तंबडीची भिकारडी मोलकरीण या घरची लक्ष्मी. बघू ना आता त्यांची लक्ष्मी कशी आणि किती दिवस या घरात टिकती येते. तिचा निभावच नाही लागून देणार मी या घरात जास्त दिवस. दिशा, दिशा ऐक ना, मला खूप भीती वाटायला लागली. ती नेहमीच वाटते, आता कसली वाटतेय? अगं ती बघ ना पारू, ती मोलकरीण होती या घरात, तेव्हा या घरात सगळं तिचंच राज्य होतं, तिचंच चालायचं, सगळे तिचं ऐकायचे. म्हणजे आपण या घरातल्या आहोत हक्काच्या, पण कुणी तिचा शब्द पडू देत नव्हतं, आठवतंय ना? आणि आता ती मोलकरीण नाहीये, ती या घरात सून बनून आलीये, सून. तेव्हा आता सुनेचा हक्क आणि अधिकार कोणी गाजवणार ती? मला भीती काय वाटतेय माहितीये का, तिने आपल्या दोघींना सुद्धा कामाला लावलं तर तिच्यासोबत नोकरांसारखं. हा म्हणजे नाही, मी त्या मोलकर्णीच्या हाताखाली अजिबात काम करणार नाहीये. मी या घरची सून आहे, या घरात मी नोकरांची कामं करेन. मी अशी कामं नाही करणार आणि माझ्या स्टेटसलाही नाही शोभत, ते नाही करणार मी. हे मॅडम आशिष, अरुण, थँक्यू सो मच.
आमची रूम जशीच्या तशी ठेवल्याबद्दल लिटरली एकही गोष्ट इकडची तिकडे नाही. बरोबर, खरंच थँक्यू. मी गेल्यावर माझ्या आठवणी तशाच ठेवल्याबद्दल. तू गेलास म्हणजे काय कायमचं निघून गेला नाहीस हे मला माहित होतं. तू परत येणार हे माहित होतं मला. नाही, पण खरं सांगू, तुझ्या ह्या रूमच्या वस्तूंनीच मला सांभाळलंय. अरे तासन तास येऊन बसायचो मी इथे. सिरियसली तुझा प्रेझेन्स जाणवायचा मला. आणि जाताना तू आणि पारूनेच मला सांगितलं होतं ना की लक्ष्मण नको होऊस, भरत हो. मग आता भरतासारखंच तुझ्या सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवणं माझं कर्तव्य आहे ना. पण या रूम मधली एक गोष्ट बदलली आहे बरं का. कोणती? आदित्य दादा, आधी ही रूम फक्त तुमची होती, हा. पण आता ही रूम तुमच्या एकट्याची राहिलेली नाहीये. कारण तुमची आणि या रूमची खरी तावेदार आलेली आहे. काय पारू मॅडम? प्रिया मॅडम, मी आधीच सांगून ठेवते दादा, जेवढी ही रूम तुमची आहे, जेवढा या रूमवर तुमचा अधिकार आहे ना, तेवढाच अधिकार पारूचा पण आहे. प्रीतम, आता आपलं काय काम आहे इकडे? चला आपण जाऊया. हो चला. गुड नाईट. बाय. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट.